आमचे दादा भोळे बाबळे आहेत, पण डॉक्टर आव्हाड तुमच्यासारखे ते कपटी नाहीत. गृहनिर्माण मंत्री असताना सत्तेची मस्ती, सत्तेचा वापर करून ज्या पद्धतीने अनंत करमुसेची पाठ तुम्ही काळी निळी केली होती ते महाराष्ट्राने अख्ख्या उभ्या जगाने पाहिलं. सत्तेचा माज कसा असतो हे जितेंद्र आव्हाडांपेक्षा दुसरं काही कोणी सांगू शकत नाही. नंबर एक. दुसरं, मुख्यमंत्र्यांचे संस्कार तुम्ही काढले, इतर लोकांचे तुम्ही संस्कार काढता. आता अनंत करमुसे प्रकरणात 364A सुद्धा चार्जशीटमध्ये दाखल होतोय की काय असं आम्हाला माहिती कळते आहे. आणि ही कलम कशा करता असते हे तुम्हाला माझ्या वाटते कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे जास्त चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आता उगाच तिथे बारामतीमध्ये नाना देवकाते असतील, दत्तामामा भरणे असतील, हे तिथे धनगर समाजाचे दोन मोठे चेहरे आहेत. तुम्ही स्वतःला पुरोगामी समजणारे आज त्या दोन नेत्यांना टार्गेट करून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी धनगर समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करतात का हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. कारण बारामती लोकसभेमधला अख्खा समाज हा अजितदादांच्या पाठीशी आहे आणि वेळोवेळी तिथं कोणा गलिच्छ राजकारण केलं हे अनेक नेत्यांच्या तोंडून पण आलेलं आहे. त्यामुळे बेशक उंगली उठाओ मेरे किरदार पर, शर्त हे है की उंगली बेदाग होनी चाहिए. तुम्ही किती बेदाग आहात हे अगोदर बघा. भरपूर प्रकरणं तुमचे आहेत, ते आता काढायला लावू नका. त्याच्यामुळे अनंत करमुसेच्या बाबतीत जी तुम्ही भूमिका घेतली त्या भूमिकेतून तुम्ही कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर केला हे महाराष्ट्राने पाहिलं. इतकंच नाही तर तुम्हाला दिवसभर कुठला धंदा नसल्यामुळे तुम्ही ट्विटरवर असता, मात्र अजितदादा 24 तास कामामध्ये असतात. कामामध्ये असल्यामुळे त्यांना ट्विटर किंवा इन्स्टा यांना वेळ मिळत नाही आणि तुम्हाला रात्री 8 नंतर पाणी टाकून घेतल्यावर सुचत नाही. त्याच्यामुळे स्वतःचे 4 बोटं आपल्याकडे आहेत, दुसऱ्याकडं बोट दाखवताना जरा सांभाळून आव्हाड. जसा तुम्ही लंकेंचा काल करेक्ट कार्यक्रम वाजवला, येणाऱ्या काळात तुमच्या मतदारसंघातली जनता तुमच्या या खुनशी राजकारणाचा करेक्ट कार्यक्रम वाजवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.